भाग 43. डॉक्टरांनी एक वाक्य बोलले होतं, तूप काढली नाही तर डोळा जाऊ शकतो. त्या क्षणी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार आला होता. पण मला माहीत नव्हतं स्वामी बघत होते. टिप: हा अनुभव वैयक्तिक अनुभव आहे, कृपया शेवट पण पाहायला विसरू नका. माझ्या डोळ्यात ट्यूब गेली होती. वेदना इतकी होती की झोप येत नव्हती. डोळे बंद केली की जळजळ, उघडलं तर अंधुक दिसायचं. घरच्यांची भीती, मनात एकच प्रश्न, मी आंधळा तर होणार नाही ना. औषध गोळ्या चालू होतं, पण मनात शांतता नव्हती. डॉक्टरांचा विश्वास होता आणि देवावरचा आधार तुटत चालला होता. त्या रात्री पहिल्यांदा मी स्वामींना रडत विचारलं, स्वामी, माझं काय चुकलं? माझंच नशिबाच्या वाटेवर असं का? त्या रात्री स्वप्न नाही, भास नाही, पण मनात एक स्पष्ट आवाज आला, घाबरू नकोस, वेळ आलेली आहे. सकाळी उठल्यावर डोळ्यातील जळजळ थोडीफार कमी वाटत होती. डॉक्टरांनी तपासलं, ते थांबले आणि म्हणाले, हे अपेक्षितच नव्हतं. ते पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. वेदनांचे काहीच नाही, कृतज्ञतेचे. त्या दिवशी मला कळालं, स्वामी प्रश्न विचारत नाहीत, ते फक्त परीक्षा घेतात. तुमच्या आयुष्यात अंधार चालू असेल, वेदना कुणाला सांगता येत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्वामीवर विश्वास ठेवा.